विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण महर्षी वसंतरावजी काळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान लातूर, मी दीपक डोंगर, शिल्प निदेशक आरेखक यांत्रिकी लर्निंग प्रोग्राममध्ये स्वागत करत आहे। आज आपण इलिप्स काढण्याची पद्धती पाहणार आहोत। त्यापैकी इलिप्स काढण्याच्या पद्धती आर्क ऑफ सर्कल आज आपण इलिप्स काढण्याची पद्धती पाहणार आहोत। इलिप्स काढण्याच्या पद्धती 5 आहेत। एक आर्क ऑफ सर्कल मेथड, कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड, रेक्टँग्युलर मेथड, लूप ऑफ थ्रेड मेथड, ट्रॅमल मेथड। या 5 पद्धतीपैकी आज आपण कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर आपण कॉन्सेंट्रिक सर्कल मेथडचं डायग्राम या ठिकाणी काढलेला आहे। हा डायग्राम काढण्यासाठी जी कृती आहे ती कृती याप्रमाणे आहे। आपण काढलेल्या डायग्राममध्ये आपण कृती पाहणार आहोत। सर्वप्रथम AB हा 140 mm लांबीचा मेजर ॲक्सिस आपण घेतलेला आहे। त्यानंतर CD हा आपण 80 mm अंतराचा आज आपण जो इलिप्स काढणार आहे तो आहे कॉन्सेंट्रिक सर्कल मेथडने। तर त्याच्यासाठी आपण एक हे घेतले, ड्रॉ इलिप्स यूजिंग कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड व्हेन मेजर ॲक्सिस AB 140 mm अँड मायनर ॲक्सिस CD 80 mm। तर आपण त्याची कृती पाहूया। AB ॲक्सिस हा 140 mm लांबीचा मेजर ॲक्सिस आहे। दुसरा CD ॲक्सिस हा 80 mm अंतराचा आपण घेतलेला आहे। त्याच्यानंतर O आपण सेंटर गृहीत धरलेला आहे। सेंटर मानून आपण AC त्रिज्या घेऊन एक आपण दीर्घ वर्तुळ काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण OC घेऊन आपण एक छोटं वर्तुळ काढलेलं आहे आतमध्ये। दीर्घ वर्तुळाचे आपण समान 12 भाग केले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 याप्रमाणे आपले प्रत्येकी समान भाग किंवा 30 अंश कोन घेऊन आपण त्याचे समान भाग करू शकता। आकृतीमध्ये दाखवल्या प्रकारे विभाजन बिंदूंना आपण 1 ते 12 पर्यंतचे नंबर्स दिलेले आहेत। आकृतीचा मध्यबिंदू हा O मानून आपण समोरासमोरील बिंदूंना जोडलेला आहे। जसं की 3 ला 9 वरती जोडले, 2 ला 8 वरती जोडले, 5 ला 11 वरती जोडले। याप्रमाणे आपण समोरासमोरच्या रेषा जोडून घेतलेल्या आहेत। रेषा जोडल्यानंतर मायनर ॲक्सिस वर्तुळाला 1 ते 12 बिंदूंमध्ये छेदलेले आहे। आता आपला हा मायनर ॲक्सिस बिंदू आहे, त्याच्यामध्ये इथं छेदलेले आहेत त्याला। तर ह्या छेदबिंदूला आपण काय केले, 1 2 3 4 याप्रमाणे त्याला आपण नंबर्स दिलेले आहेत। बिंदू 1 ते 12 मधून उभ्या रेषा काढल्या। आता ह्या बिंदूमधून आपण काय केले, ह्याला आपण उभ्या रेषा काढल्या। जसं की ही ह्या रेषेला पॅरलल धरून आपण या उभ्या रेषा काढून घेतल्या। इथं एक रेषा काढल्या, इथं पण काढल्या आणि त्यानुसार ह्या रेषा आपण पूर्ण काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यामधूनच आडव्या रेषा उभ्या रेषांना अनुक्रमे P1 P2 P3 बिंदूमध्ये जोडलेल्या आहेत। आता आडव्या रेषा कोणत्या आहेत, तर ह्या आडव्या रेषा आपण सर्व जोडून घेतलेल्या आहेत। छेदनबिंदूमधून फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण ही जे छेदनबिंदू आला आहे, उभ्या रेष आणि आडव्या रेषेचा हा छेदनबिंदू, त्याच्यानंतर हा छेदनबिंदू या सर्व छेदनबिंदूला आपण काय केले, फ्रेंच कर्वच्या साहाय्याने त्याला आपण जोडून घेतलेला आहे। आणि हे सर्व जोडून घेतल्याच्या नंतर ह्या डार्क रेषेमध्ये दाखवल्याप्रमाणे हा आपला इलिप्स तयार झालेला आहे। आता आपला इलिप्स काढायला तो आपण आता ड्रॉ केलेली कृती पुन्हा एकदा आपण प्रत्यक्ष करून त्याला समजावून घेऊ। तर आपण स्टार्ट करू। सर्वप्रथम आपण 7 सेंटीमीटरचं त्रिज्या, त्याला जास्त वेळ लागला। त्यानंतर आपण 40 mm त्रिज्या घेऊ,
दुसरं सर्कल ड्रॉ केलं आहे. सर्कलला एक आडवी रेषा काढली. त्यानंतर प्रोट्रॅक्टरने आपण 30-30 डिग्रीचे त्याचे समान 12 भाग करणार आहोत. त्यानंतर समोरासमोर बिंदूला आपण रेखेद्वारे जोडणार आहोत. सर्व रेषांना आपण परपेंडिक्युलर लाईन काढणार आहोत. परपेंडिक्युलर लाईन काढल्याच्या नंतर आपण त्यांना छेदनबिंदूमधून आडव्या लाईन काढणार आहोत. त्या अगोदर आपण उभ्या रेषा ज्या काढलेल्या आहेत त्यांना आपण नंबरिंग करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. त्याच्यानंतर मायनर ॲक्सिसला आपण जे सर्कल काढले त्या मायनर ॲक्सिसला पण आपण सेम ह्याच पद्धतीने नंबरिंग करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. यानंतर आपण परपेंडिक्युलर लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन यांचा जो छेदनबिंदू आहे त्यांना आपण P1 P2 या प्रकारे नंबरिंग करणार आहोत. तर परपेंडिक्युलर लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईनचा छेदनबिंदू प्रत्येक छेदनबिंदूला आपण फ्रेंच कर्वच्या साहाय्याने जोडून घेऊया. छेदनबिंदूचा क्रॉस दुसऱ्या छेदनबिंदूचा क्रॉस आणि त्याला आपण पेन्सिलच्या साहाय्याने जोडून घेतलं. याप्रमाणे आपण सर्व छेदनबिंदू जोडून घेणार आहोत.
सर्व छेदनबिंदू आपण क्रमाने जोडले असता आपल्याला डार्क लाईनमध्ये जी वक्ररेखा तयार झाली, जी रेखा तयार झाली त्या रेखेला आपण इलिप्स असं म्हणतो. हे इलिप्स आपण कॉन्सेंट्रिक सर्कल मेथडने काढले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना इलिप्स बनवण्याची विधी समजली असेल. त्यामुळे जो इलिप्स तयार झालेला आहे त्या इलिप्सच्या रेखाला आपण P1, P2, P3, P4, P5, P6, P7, P9, P10, P11 याप्रमाणे आपण त्यांना अनुक्रमे जोडले आहे आणि नंबरिंग दिलेलं आहे. या पद्धतीने आपला इलिप्स पूर्ण झालेला आहे. तुम्हाला सर्व माहिती कळली असेल असं मी थँक्यू.